नमस्कार, मी शुभांगी. तर इथं मी तयार जे पीठ मिळतं, तर इथं गिट्सचं तयार पिठापासून मी इथं गुलाबजाम बनवलेले आहेत. तर तयार पीठ जे आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि थोडं थोडं दूध ॲड करून हे पीठ चांगलं मी घट्टसर असा गोळा मळून घेतला आणि त्याच नंतर त्याच गोळ्यातील थोडं थोडं पीठ घेऊन म्हणजे अगदी पेढ्याच्या आकाराचे असे गुलाबजामसाठी बॉल जे आहे ते तयार करून घेतले. दोन्ही हाताच्या साहाय्याने गोल असे बॉल तयार करून घेतले. तर मस्त असे गोल गोल जे आहेत ते गुलाबजामसाठीचे बॉल इथं माझे सगळे जे तयार झालेले आहेत. तर मी आधीच कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर तेल गरम झाल्याच्या नंतर एक एक करून गुलाबजाम तेलामध्ये सोडून हे गुलाबजाम अगदी त्याचा कलर चेंज होईपर्यंत मस्त असे तळून घेतले. तर उरलेले सगळे जे आहेत ते सुद्धा मी इथं बॉल्स आहेत ते तळून घेतलेले आहेत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत. तर इकडं पाक तयार करण्यासाठी असा 1 तारी 2 तारी असा पाक तयार करायचा नाही आपल्याला. तर 2 वाटी पाणी घेतलं, 1 वाटी साखर घेतली आणि थोडीशी वेलची पावडर टाकली आणि एक उकळी काढली. तर इथं आपला पाकसुद्धा तयार झालेला आहे आणि हे तळून घेतलेले बॉल्स जे आहेत ते सगळे या पाकामध्ये मी मुरवण्यासाठी ठेवले. तर 4 ते 5 तासामध्ये खूप छान असे हे मुरलेले आहेत आणि सुंदर असे आपले इथं गुलाबजामसुद्धा तयार झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही, खूप छान असे दिसत आहेत गुलाबजाम. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला पटकन सबस्क्राईब करून जावा.